ते दातलीला जाणार आहे. दातलीला गेल्यानंतर एक रिंगण होणार आहे तिथं 4 वाजता भरपूर रिंगण होणार आहे आणि रिंगणामध्ये सुंदर असं वातावरण तयार होईल. घोडे राहतील, बैल राहतील आणि हजारो लोकांच्या समोर ते रिंगणाचं सर्वांना दर्शनाचा लाभ होईल. घोड्याच्या मध्ये येऊ नका, कृपा करून. ड्रोन घोड्यापासून लांब राहायला पाहिजे. मकरंद 3 वर्षापासून आम्ही हा प्रकल्प चालू केला की वारीतल्या वारकऱ्यांना रेनकोट आपण डिस्ट्रीब्यूट करू. 4 जण इथे उभे आहेत. मनीष, मकरंद, रोहित, सत्यम. मकरंदचे आत्ते आहेत आणि त्यांना मकरंदनी स्वतः रेनकोट घालून दिला. हे आमचे मित्र आहे, मागच्या वर्षी हेच आले होते रोहन म्हणून आणि यांचे पूर्ण मित्र आहे, सहकारी आहेत. मुसळगाव MIDCचे आहे का? आज तुमच्यातर्फे सेवा दुधाची होते. अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. आम्ही पहिले पॅकेट रोहननी फोडायला घेतलेलं आहे. तर ही आपली पूर्ण मित्रांनो टीम होती आणि ज्यांनी 3-4 वर्षापासून रेनकोट वाटपाचं काम करतायत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आपण थोड्या एका सुंदर कामासाठी निघालो आहेत आणि तो पण आपल्यासोबत बराच मोठा ग्रुप आहे 2 गाड्यांमध्ये आणि ते काम पण अतिशय सुंदर करत आहे ग्रुपमधले पोरं आणि आपले सगळे मित्र कंपनीच आहे. तर काय काम आहे त्याची थोडी आपण झलक घेऊया. हे समोर गाडीमध्ये पूर्णपणे माल लोड होतो आहे आणि ही दुसरी गाडी आहे. तर हा रोहन आहे. मागच्या वेळेस गणू भाऊ जेव्हा आले होते MH45 रायडर यांची फार्मिंग आपण दाखवली होती आणि रोहनचे पप्पा आणि हा रोहनचा मुलगा राघव. हाय कर बेटा. अरे वा, व्हेरी गुड. आता ही सगळी कसरत चालू आहे. तर आपण हा सगळा माल घेऊन जाणार आहोत सिन्नरलाच ना रे, सिन्नरला. आणि तो याच्या आतमध्ये काय आहे वगैरे सगळं हळूहळू समजेल तुम्हाला. अजून बॅग आहे का? नाही ना, अजून एक बाकी आहे. 9 अरे बापरे, 9 आहे टोटल. किती टोटल? 1800 क्वांटिटी आहे का? 1880 टोटल. 1880 क्वांटिटी मित्रांनो. ए लाटी, ए हिला पकडा. लाटी गप, लाटी सेट सेट. चल इकडे हो, चल मध्ये जा. चल 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 इकडे आतमध्ये. राघव हिला. राघव आज स्कूलमध्ये नाही गेला तू? नाही, सुट्टी होती. चला मित्रांनो, भेटूया थोड्या वेळाने. 4च आहे ना मित्रांनो. आता दुसऱ्या गाडीमध्ये माल लोड होतो. या आतमध्ये काय आहे थोडंसं आपण सस्पेन्स ठेवूया. आपण एका ठिकाणी थांबणार आहे नाश्त्यासाठी जाताना सिन्नरला. तर तिथं सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतो की याच्यामध्ये काय आतमध्ये आपण आणि कशासाठी चाललो आहे. एवढे जण अजून किती बाकी अजून झाले का? याच्यावर आडवं नाही बसणार का रोहन? आडवं एक उभे बसले ना, आडवं नाही बसणार काय? आता ही पण गाडी पूर्ण पॅक करूया. इथं पॅक झाली. लाटी 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 बस बेटा, बस खाली बस. इकडे राघव कुठे? राघव येतोय? तू येतोय का? येतोय का? लाटी बोलव त्याला, बोलव. ही आपली इथं बाईक लावली आहे. आता आपल्याला गाडीमध्येच जायचं आहे. मित्रांनो, आपण घरून तर निघालो आहे 2 गाड्या आणि तिकडे आपल्या 2 गाड्या लावलेल्या आहेत आणि आपण टोटल 6 जण चाललो आहे. तर माझ्यासमोर आहे
मकरंद, रोहित, मनीष, तिथं मकरंद, इकडं रोहन आणि इकडं सत्यम. आता इथं मिसळचा कार्यक्रम आटपल्यानंतर आपण ज्या कामासाठी चाललो आहे ते काम तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगूच. प्रचंड प्रमाणात नाशकात पावसाची सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला जिथं जायचं आहे तिथं लवकरच आपण हायवेला भेटू, एवढं फिनिश करू पहिले. मित्रांनो, आपण मिसळच्या स्पॉटवरून कॉलेज रोडवरून नाशिकहून आपण जवळपास सिन्नरच्या घाटामध्ये आलेलो आहोत आणि एक गाडी आपली पुढे चालते. आपण लॉर्ड ऑल्टोमध्ये बसलेलो आहोत, पहाडो की राणी, आणि पुढे आपली एक महिंद्रा XUV आहे. आता मुद्द्याची गोष्ट सांगायची वेळ आलेली आहे तुम्हा सगळ्यांना की आज या ग्रुपसोबत, आपल्या मित्रांसोबत हे जे सुंदर असं कार्य करायला निघालेलं आहे ते काय. यांनी मागच्या परवर्षी पावसाळ्यात केलं होतं ते पंढरपूरला जी वारी जाते, जे लोक जातात त्यांच्यासाठी यांनी पूर्ण ग्रुपने मागच्या वर्षी जवळपास 1080 रेनकोट वाटप केले होते. आणि आपण आता तोच आणि त्याच्यापेक्षाही जास्त मोठं टार्गेट घेऊन म्हणजे जवळपास 1880 रेनकोट घेऊन आपण 2 गाड्यांमध्ये सिन्नरच्या पुढे मुसळगाव MIDC जवळपास कुठेतरी वारी थांबलेली आहे. तर वारकऱ्यांसाठी स्पेशली वारकऱ्यांसाठी रेनकोट्स जे मागच्या वर्षी यांनी वाटले होते रोहन आणि त्याच्या ग्रुपनी, तर तसाच काही कार्यक्रम करायला 1880 रेनकोट वाटायला आपण आज निघालो आहोत. तर वारीचा जिथं मुक्काम आहे त्या ठिकाणी आपण चाललो आहे. आत्ता जस्ट सिन्नर घाट आपण क्रॉस केला. रोहन आणि पुढच्या गाडीमध्ये सत्यम आहे, मकरंद आहे, रोहित आहे आणि मनीष आहे. तर टोटल आपण 6 जण आहोत. आणि समोरचा व्ह्यू चेक करा, नाशिकपासून इथपर्यंत. नाशिकला जरी पाऊस खूप प्रचंड चालू होता, इथं थोडं तीव्रता कमी आहे पावसाची. तर आता भेटूया थोडं पुढे. हायवेलाच आहे का ते? हायवेला लागूनच आहे. हायवेला आपण असा स्पॉट चूज केला नाही. ह्या गावातली सगळी जी वारकरी मंडळी ना ती सगळी या गावात जाताना आपल्याला क्रॉस होतील, जेणेकरून कोणालाच डबल रेनकोट वाटला जाणार नाही याची आपण पूर्णपणे काळजी घेतो. अच्छा, बाय क्रॉसिंग वारकरी लोक सगळे क्रॉस होत आहेत. वा वा वा, क्या बात आहे. आपण एक स्पॉट ठरवून तिथं उभं राहायला पाहिजे आपल्याला. त्या बाजूने आपली गाडी लागलेली असेल. कुठे? त्या बाजूने, राईट साईडला, लेफ्ट साईडला. इकडे का? हो, ती काय ती लागली ना XUV आपली म्हणा. ते आलो मनीषन ते इथं थांबले. ही आपली गाडी आहे मित्रांनो, XUV. मित्रांनो, आपल्याला जिथं पोचायचं होतं तिथं पोचलो आहे आपण. या गाडीमध्ये खचाखच स्टॉक भरलेला आहे रेनकोटचा. या गाडीची पण डिक्की एकदम फुल आहे आणि सगळे वारकरी लोकांना आपल्याला रेनकोट वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला 1880 रेनकोट वाटायचे आहेत. जेवायला थांबतील गोंधवाडीत थांबतील ना जेवायला. चला मित्रांनो, आता आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ होते. पहिले पॅकेट रोहननी फोडायला घेतलेलं आहे. इकडं मकरंद आणि समोर कंटिन्यूस लोक रोड हायवे क्रॉस करताना आपल्याला दिसतील. हे सगळे वारकरी मंडळी आहेत. मागून पालखी पण येते वाटतं. सत्यम आणि रोहित दोघं जण. महाराष्ट्र पोलिसांचं पण बरंच योगदान आहे याच्यामध्ये, कारण की हा मुख्य हायवे शिर्डीकडे जाणारा. घालून घ्या लगेच.
हळूहळू जा, रस्ता हळू क्रॉस करा मावशी. बऱ्यापैकी रेनकोट वाटण्याचं काम आपलं चाललंय. बाजूला व्हा, ट्रक येतोय. इकडे होऊन जा, इकडे होऊन जा. आजी इकडे व्हा. वा वा, सुंदर. ताई कुठले आहे तुम्ही? मुसळगाव MIDC चे आहे का? आज तुमच्यातर्फे सेवा दुधाची होते. अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. आम्ही पण नाशिकहून रेनकोट डिस्ट्रीब्यूट करत आहोत. 1880 रेनकोट आणले वाटायला. अरे वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. दादा इकडे चहा वगैरे डिस्ट्रीब्यूट करत आहे. काय चहा आहे ना दादा? चहा, पाणी बॉटल, चहा. अरे वा वा. रेनकोट आहे का? आहे ना काका? मनीष, जय माऊली. सत्यम, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. त्यांच्याकडे नाही, त्यांनी घ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. या बाबा. या आजी, या ताईंना द्या. आजी आहे का तुमच्याकडे? आजींकडे आहे. येणार आहे. आजी आहे तुमच्याकडे रेनकोट? आपण आणलेल्या रेनकोटचा आपणच फायदा घेतोय. आपण स्वतः पण घातला एक रेनकोट. आणि रेनकोट वाटपाचा कार्यक्रम अजून चालूच आहे. हो, तो कपडा कोणाचा पडला, उचला. हा, तुम्हाला देऊ का? चाल सांग. आम्हाला त्याला आणायला लावतो मी. मित्रांनो, आपल्या बऱ्यापैकी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. तर बाबा वारीमध्येच निघालेत पुढे. तर बाबा आपल्याला थोडक्यात माहिती देतील. आता इथं पुढचं नियोजन कसं आहे, काय असणार आहे? आता याच्या पुढं रथ आता इथं उतरलेला आहे कुंदेवाडीमध्ये. कुंदेवाडीमध्ये रथ आलेला रथ आलेला आहे. अच्छा. इथून पुढं हळूहळू सर्व पालखी घेऊन 25-30 हजार लोकांचा ताफा घेऊन अनेक त्याच्यामध्ये वयस्कर मुलं बाळा असतील. आता पुढे ते दातलीला जाणार आहे. दातलीला गेल्यानंतर एक रिंगण होणार आहे तिथं 4 वाजता भरपूर रिंगण होणार आहे. आणि रिंगणामध्ये सुंदर असं वातावरण तयार होईल. घोडे राहतील, बैल राहतील आणि हजारो लोकांच्या समोर ते रिंगणाचं सर्वांना दर्शनाचा लाभ होईल. म्हणून सर्वांनी त्या दर्शनाचा लाभ घ्या. आणि आताच ह्या सर्व ग्रुपने मंडळाने आम्ही वैयक्तिक आहे, आम्ही 6 जणांचा ग्रुप आहे. त्या ग्रुपने सर्व ज्यांना पाण्याची आता पाणी भरपूर येत असल्यामुळे रेनकोट जवळपास मागच्या वर्षी आपण 1000 वाटले होते. यावेळेस 2000 वाटतोय. ह्या वेळेस त्यांनी सुद्धा मागच्या वेळेस पण वाटप केली. यावेळेस सुद्धा ज्यांना गरज आहे त्या अशा लोकांना रेनकोटचं वाटप ते स्वतः करत आहे. तर मी त्या संस्थेच्या त्र्यंबकेश्वर संस्थेच्या वतीने त्र्यंबकेश्वर तुमची संस्था आहे का? हा, त्र्यंबकेश्वर संस्थेच्या वतीने आणि माझ्या 40 नंबर दिंडीच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. जय हिंद. हा, तुमची काय बैलजोडी होती? हा, माझ्या गावची मोरंबी गाव जे आहे, आमच्या गावची जी बैलजोडी आहे, बैलजोडी अति सुंदर बैलजोडी. दरवर्षी मान मिळालेल्या बैलांना 3 वर्ष झालेलं आहे.
गजिराम नाठे म्हणून असं या कुटुंबाची माझ्या पुतण्याची बैल जोडी आहे. आता ते प्रस्थान लवकरच करणार आहे आणि आता ते दातलीमध्ये रिंगण असल्यामुळे ते तिथं ते उतरणार आहे. अरे वा, धन्यवाद. तुमच्याकडनं आम्हाला फार चांगली माहिती मिळाली, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. हे आमचे मित्र आहे, मागच्या वर्षी हेच आले होते, रोहन म्हणून, आणि यांचे पूर्ण मित्र आहे, सहकारी आहेत. यांनी लागलं तर आहे बरं का. 1000 रेनकोट वाटप केले होते आणि तिकडे पण आपला रेनकोट वाटपाचा कार्यक्रम चालूच आहे. मग मित्रांनो बघू शकता ट्रक जवळ, आणि पाऊस इथं कंटिन्यू चालू असल्यामुळे आणि मोरंबीचा आहे आणि ह्या यंत्रणेमध्येच काम करतोय. बैलांचे सगळे 52 जोड्या होत्या. 52 मधून बरोबर नंबर लावला, व्यवस्थित नंबर लागला. नशिबाने तर तुमच्याकडनं आम्हाला एकदम कमी वेळात योग्य अशी माहिती तुम्ही दिली. हे पाहायला भेटेल आम्हाला. यूट्यूब मी टाकून देतो तुम्हाला यूट्यूबला. हा माझा नंबर घेता का सर? हा घेतो, 2 मिनिटं. तुमचा नंबर सांगा, तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो. मी कार्यकर्ता आहे जिल्ह्याचा अध्यक्ष पण आहे आणि त्र्यंबकेश्वर का? अनेक वेगवेगळ्या पदावर मी काम करतोय. अच्छा, नाही, या भाऊंकडे नंबर द्या, हे माझा पुतण्याचा आहे. 9881 रथ आलाय ना. 9494. ओके, घेऊन जाईल मध्ये राईट. यस, ओके, धन्यवाद. ओके ओके, मी करतो. हां, धन्यवाद सर, फार सुंदर माहिती दिली. चलो, धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो पुढचा. आम्ही महिनाभर यांच्यावर पायी पायी आहे. हो हो, पाहायला तर जाम झालं मी. हा, चालत आलो ना. हो बरोबर आहे. सवय नाही ना. हा, तुम्हाला अशी मध्ये मित्रा जवळ तुम्हाला अशी मध्ये आधी काही बातमी लागली वेगवेगळ्या मधल्या भागातली, तुम्हाला फोन करा काका कुठे आहे आणि आता काय आणि आता पुढचं मागचं काय होणार, अशी तुम्हाला मी सगळी बातमी दिली. तर अनेक मीडियावाले मला फोन करता, बोलवतो. चालेल चला, धन्यवाद. ओके सर. ओके, चला चला, बाय. चलो. रोहन किती बाकी आहे अजून आहे ना? ती गाडी तर आपण अजून ओपनच केलेली नाही ना? आताशी जवळपास 3 पॅकेट संपतोय. ठीक आहे चालेल. 600 वाटले आपण. पावसाने थोडा गोंधळ केला, काय हरकत नाही. नाही त्याच्यातच मजा आहे पावसाचं. हा, ठीक आहे. मित्रांनो, आता थोड्या वेळात तिथे ना रथाचं आगमन होईल. आपला रेनकोट वाटप कंटिन्यू 3 जण भेटलेच आहे आपल्या, मनीष, सत्यम आणि मकरंद. कंटिन्यू नॉनस्टॉप वाटतातच आहे, कारण की आपण क्वांटिटीच तेवढी आणलेली आहे रेनकोटची. आम्ही गाडीजवळ थांबलो आहे, बाकीचे कधी इकडं आम्ही असतो, कधी गाडीजवळ असतो. ट्रकजवळ रोवून उभा आहे तिथे. काय रे, ती कोण गाडी? असं गाडीतून काढून आणून आपण इथे ट्रकजवळ ठेवतोय. गाडीची डिक्की आता जवळपास इथले सगळे पॅकेट संपले ना रे? इथलं ही गाडी एक्सवीतलं सगळं संपलं. वरच आपल्याला 2-3 तास झाले ना, कंटिन्यू वाटप चालूच आहे. आताची एक गाडी आत्ताची ऑल्टो फुल भरलेली आहे, आणि ऑल्टोच सगळ्यात जास्त आहे, कारण की आपण सीट फोल्ड करून नुसते कोंबले देतो. ते 5 पॅकेट तिथं 1000 पीस अजून शिल्लक आहे. आत्ताशी आपण जवळपास 880च्या आसपास वाटले. 880 मधले इथे काही पडलेले आहेत. गाडीत XUV मध्ये काहीच नाही आता, बरोबर ना? संपलं XUV. ठीक आहे ना, चालेल. लेडीजला द्या एक टाइम, जेंट्सनी नाही घातलं तर आपण लेडीजला द्या. आपल्याला काय आवश्यकता नाही, पण ते म्हणतात आम्हाला नाही, लेडीजला द्या. आपण गोष्टी वेगळी. आपण ठीक आहे, आपल्याकडे फक्त शर्ट पॅन्ट, पण लेडीजने पूर्णपणे साडी वगैरे सगळं घातलेलं असतं, ते सगळं ओलं होतं. युनिफॉर्म होतो. नाही, युनिफॉर्मवर आहे रे, लेडीज डिपार्टमेंटचे. अजून लागले तर सांगा, अजून घेऊन. जास्त काय करायचं, बिचारे लोक चालले नाही बरोबर आहे, त्यांना गरज आहे जास्त. दिवस आज आणि उद्या. मकरांचे हप्ते आहेत, आणि त्यांना मकरांनी स्वतः रेनकोट घालून दिला. हा, जाऊ ना आता. वाटून झाले का? वा वा वा, चला पाया पडू द्या आम्हाला. घ्या, पाया पडू द्या मला. हे घ्या. धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाने, मग इकडं तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहू द्या. घ्या काका.
मित्रांनो एकच नंबर काम झालं. आपली एक गाडी पूर्णपणे रिकामी झाली रेनकोटची. आता ऑल्टो ओपन केलेली आहे. आपली कुठलीच इथे पिशव्यांची घाण वगैरे काहीच सोडायची नाही आपल्याला. सगळं गाडीत घेऊन जायचं. रस्त्यावर कुठल्याच प्रकारची आपली घाण नको आपल्याला. प्रमाणे आपण आहे ना, ठीक आहे. दिला ना आजी तिकडं तुम्ही इकडनं तिकडं जा. आजी इकडनं इकडं या इकडनं हळू 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 तिकडं लागेल. हळू हळू हळू. तर मित्रांनो पाऊस चालूच आहे कंटिन्यू. पाऊस काही थांबत नाही आहे. पण आपली सगळी मित्र कंपनी रेनकोट वाटायला कंटिन्यू भिडलेली. कंटिन्यू तेव्हा त्या तिघं जण उभेच आहे. रोहन मागून गाडीतून काढून आणून देतोय त्यांना रेनकोट. आणि खरोखर गरजू लोकांना ह्या कंटिन्यू पावसामुळे खरंच गरजेचे आहेत. खास करून लेडीज कंपनी जे आहेत ना त्यांच्या बऱ्याच जणांकडे रेनकोट नाही आहेत. तर आपले 4 जण इथे उभे आहेत. मनीष, मकरंद, रोहित, सत्यम. याच्यामुळे जरा बरं आहे. आता मोबाईल ओला नाही होत. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. मनीष यांना द्या एक. छान वाटते आम्हाला. एक आता तू पण सांग ना. आता नाही बंद होणार पाहिजे. तुमच्याकडे नाही का रेनकोट? रेनकोट नाही का? घेऊन त्याच्याकडनं. मी दिंडीला चालले. नाही नाही, आम्ही नाशिकहून रेनकोट वाटायला आलेलो आहे तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी. मागच्या वर्षी पण वाटले होते. 1000 रेनकोट वाटले होते. आता यावेळेस 2000. धन्यवाद. सत्यम या बाबांना द्या. बाबांना गरज आहे. तिकडं रोहन कंटिन्यू रेनकोटच्या पिशव्या इकडं सप्लाय देतोय पोरांना. त्याच्यामुळे एक चेन सारखी तयार केली. इकडं एक, मध्ये एक. त्यांनी गाडीवरच काढून ठेवलेले ऑल्टोवर. बऱ्यापैकी पाऊस पण जोरदार चालू झाला आहे. जवळपास आपल्याला येऊन इथं आता 4 तासाचे वर होत आलेत. काय पाय यांनी सगळे आपलेच रेनकोट घातलेले आहेत. पावसामुळे एक आम्हाला मानसिक आनंद आहे की भिजत नाही ते पावसामध्ये. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याकडनं सगळ्यांकडनं ही मदत आहे वारकऱ्यांना. 3 वर्षापासून आम्ही हा प्रकल्प चालू केला की वारीतल्या वारकऱ्यांना रेनकोट आपण डिस्ट्रीब्यूट करू. कारण आम्ही 3 वर्षापूर्वी असं बघितलं होतं की भरपूर जणांना रेनकोट नाही. तर 3 वर्षापूर्वी आपण हा चालू केला. 26,000 रुपये आम्ही 5 ते 6 जण मिळून आम्ही जमा केलेली होती. तर तेव्हापासून आम्ही 250 रेनकोट वाटले होते. त्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही जवळजवळ 1080 रेनकोट वाटले. आणि अशी संख्या वाढता आज आम्ही जवळजवळ 1880 रेनकोट वाटले. सर्व मित्र परिवाराने एकदम चांगला असा विश्वास ठेवून न कोणती पावती असताना आम्ही हे रेनकोट वाटले जात आहे. आणि अशी सेवा भगवंताने आमच्याकडून करून घ्यावी अशी देवाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. यावर्षी जे आमचे 1880 रेनकोट आम्ही वाटतोय, तर पुढच्या वर्षी आमची ती संख्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू ही देवाकडे प्रार्थना करतो. अरे वा, धन्यवाद. रामकृष्ण हरी बाबा. मित्रांनो, यांचं माझं मगाशी चुकलं बोलायला की 1 वर्षापूर्वी यांचा 2-3 वर्षापासूनचा उपक्रम चालूच आहे. आधी 250 रेनकोटपासून यांनी सुरुवात केली होती.
तो आकडा आज 1880वर आलेला आहे. आणि मनीषने आपल्यासोबत थोड्याफार गोष्टी त्यातल्या शेअर केल्या की त्यांचा हा उपक्रम कधीपासून चालू आहे. हा घेतलं, सिलेक्ट झाला तू टीममध्ये. आणि ही गाडी तर पूर्ण रिकामी झाली XUV. आणि आता ऑल्टो बऱ्यापैकी भरलेली आहे. तर आता ऑल्टोतले रेनकोट वाचायचं काम तिकडं ते तिघंजणं करतातच आहे. मनीष, रोहित, मकरंद आणि सत्यम. आणि इकडे मनीष आहे आणि रोहन आहे आणि मी त्यांचा कॅमेरामन. आमचे मित्र आहे कल्पेश काका, खूप सुंदर यूट्यूबचा व्हिडिओ बनवतात. असंच सपोर्ट त्यांनी आम्हाला पण करावा. धन्यवाद. मनीष, रेनकोट वाटप काम अजून आपलं सुरूच आहे. आणि हे कुठे भेटतो? मित्रांनो, अजून रेनकोट वाटायचा कार्यक्रम आपला चालूच आहे. आता इथं रथ आलेला आहे. सगळं बघू शकता तुम्ही. दिंडीचं हे पूर्ण निवृत्तीनाथ महाराज. हे रथाची पहिली बैलगाडी आलेली वाटतं मायामध्ये. हा घोडा 4 वाजता जे रिंगण चालणार आहे ना, त्याचा हा घोडा आहे. तो मागून रथ पण येतोय मित्रांनो. आता 2 मिनिटं रेनकोट वाटपाचं काम थांबवलं आहे, कारण की रथ आलेलं आहे. रथाचं दर्शन घेण्यासाठी सगळे उभे आहेत आणि बऱ्याच लांबून पण गाड्या आलेल्या आहेत रथाचं दर्शन घेण्यासाठी. बैलजोडी बघा मित्रांनो, काय मजबूत आहे. एक नंबर. तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो. सुंदर असे आपले रथाचे दर्शन झालेले आहे. एक नंबर मित्रांनो, खूप सुंदर दर्शन झाले. कारण की शिर्डीहून येणाऱ्या गाड्या आहे इकडे आहेत आणि इकडून नाशिकच्या गाड्या शिर्डीकडे जाणाऱ्या पूर्ण अडवून धरलेल्या आहेत. सत्यम, रेनकोट दे कोणाला हवे असतील तर. सत्यम, परत आपलं कार्य चालू झालं आहे. आपली रेनकोटची सेवा परत चालू झाली वाटायची. रथाचं दर्शन घेतल्यानंतर रेनकोट वाटपाचं काम पुन्हा चालू केलं आहे. वा, सुंदर. आजचा दिवस खूप छान, खूपच छान. सत्यमचं रेनकोट वाटप ज्यांना खरखर गरज आहे त्यांना सत्यम आणून रेनकोट देतोय. सत्यम म्हणजे रोहनचा लहान भाऊ. मनीष उभा आहे गुलाबी रेनकोटमध्ये. सुंदर असे दर्शन झाले मित्रांनो आपले रथाचे. आता उरलेले रेनकोट आपण वाटूया आणि मग आपण पुढचा काय कार्यक्रम येते पोरांशी डिस्कस करूया. आता मित्रांनो फायनल रेनकोट डिस्ट्रीब्युशनचं काम चालू आहे आपलं. कारण की सगळी दिंडी पुढे जायच्या आत
सगळे रेनकोट आपले डिस्ट्रीब्यूट होणं गरजेचं आहे. आणि मनीष अंटे यांना खरं रेनकोटची गरज आहे. लेडीज म्हणा किंवा लहान पोरं म्हणा, ते खरं त्याच लोकांना रेनकोट देत आहेत आणि त्यांना खरंच रेनकोटची गरज आहे. खूप छान काम करत आहे रोहन आणि मनीष, मकरंद, रोहित, सत्यम. खूप छान. हे दादा आपल्याला भेटले. एवढ्या दोनच आहे का रोहन? अजून एक? अजून 2 मुसळगाव MIDC. कसं काय वाटतंय मला सांग. त्यांनी आपल्या कामामध्ये 2-3 वर्षापासून आपण हे कार्य करतोय. या दादा आपले साक्षी आहेत. यांनी मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांना इथे भेटले होते. भेटलेले आहे आणि यांनी 3 वर्षापासून हा उपक्रम चांगल्यापैकी चालू केलेला आहे, जनसेवा म्हणून. नाही, आम्हाला बरेच जण म्हणे तुम्ही रेनकोट वाटताय ना, एकदम चांगलं आहे म्हणे. एकदम चांगलं. धन्यवाद दादा. तू चालते का नाही रेनकोट घातलं का होतं. रेनगेट घालून तिथं घालून द्यायचं ना आपण निघून जायचं असं. काय काहीतरी मला काय कळत नाही. अण्णा काठी दिली. मित्रांनो, एवढे लास्ट रेनकोट राहिले. आता बऱ्यापैकी आपण रेनकोट वाटलेत. आता उरले सुरले रेनकोट पण असं वाटतं संपून जाईल. खरं ज्यांच्याकडे रेनकोट नाही आहे त्यांनाच रेनकोट वाटप होतं आहे. आपले 5 मावळे. अरे बाबा आले. वा 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 वा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या मध्ये उभं करा बाबांना. मध्ये उभं करा. मकरंद. तुम्ही घातलाय ना रेनकोट? त्यांनी घातलाय. मित्रांनो, आपला रेनकोट वाटायचा कार्यक्रम सुंदररित्या पार पडलेला आहे. आणि आता आपण असा निर्णय घेतला, जी दिंडी पुढे गेली रथासोबत आणि घोडे आणि बैल होते, तर 4 वाजता तिथं रिंगणाचा कार्यक्रम आहे आणि तो आपण शूट करण्यासाठी एका गावात चाललो आहे. तर जवळपास दुसऱ्या रोडने आपण चाललो आहे. तिथं एक 7 किलोमीटरवर आहे. तर आपण जवळपास पोचतोच आहे तिथे. तर आता ते पण तेवढं कव्हर करू. व्हिडिओ थोडा मोठा होईल, काय हरकत नाही, पण एकंदरीत एकदम मस्त व्हिडिओ होणार आहे हा. शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हा खरंच खूप सुंदर कार्यक्रम असतो रिंगणाचा. तर तो आपण आता जाऊन कव्हर करूया. आपण आतल्या रस्त्याला गावात एंट्री घेतलेली आहे, एक दातली गावात, आणि एक गाडी आपली मागे आहे, ती पण येते. तर चला भेटूया पुढे. आता दुपारचे जवळपास 4 वाजले आणि अजून आपल्याकडे जे उरले सुरले रेनकोट आहे आपण ते इथं वाटतोय. आणि समोर तिकडे पुढे आपल्याला पायी जायचं आहे. तिथं मेन रिंगणाचा कार्यक्रम होणार आहे आणि तो 4 वाजता स्टार्ट होणार आहे. तर आपण आता लवकरात लवकर तिथं पोचूया. आपल्याला बहुतेक नाशिकला जायला रात्रच होणार आहे असं वाटतंय. गाडी कशी आपण तिकडं पार्क केली. एक गाडी आपली त्या बाजूला अटकलेली मागे 1 किलोमीटर, कारण की प्रचंड अशी गर्दी आहे आणि रथ अजून यायचा बाकी वाटतं. तर आता डायरेक्ट आपण पुढे रिंगणाच्या तिथंच भेटूया. आता
पालखीचं आगमन होणार आहे लवकरच. एंट्री गेट आहे, इथून एंट्री होणार आहे आणि हे 2 JCP वरनं समोर हे 2 JCP आहे त्याच्यावरून फुलांचा वर्षा होणार आहे. तुम्हाला वाटतं घोडे पळाले रिंगण झालं, हे रिंगण फक्त अर्ध आहे. पुढे जाऊन उडीचं भजनाचं रिंगण आपल्याला पाहायचंय. तेव्हा सर्वांना ही विनंती आहे, आपापली जागा सोडू नका, धक्काबुक्की करून द्या. हो, JCB वरचे जे मंडळी आहेत, पालखी आत आल्यानंतर तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, जे उभे आहेत रिंगणामध्ये आलेले चपला घातलेले बाहेर व्हा, चपला बाहेर करा. गावकरी मंडळी पटकन पालखी आणा पुढे. चांगलं सुद्धा या ठिकाणी येऊन पोहोचले. आपापल्या पायातल्या चपला बाहेर काढा, बाजूला काढा. ज्ञानोबा तुकाराम. पालखी आल्यानंतर पुष्पवृष्टी करायची. बाहेरून फिरून मग आधी चिंतू. चला पुढे जाऊ द्या, पुढे जाऊ द्या. दर्शनानंतर होतील. टाळकरी पुढे चला. इकडचे जे मंडळी दिसली उभी, या 2 देशांच्या आत येऊन उभे राहा. हात करा बाहेर कर, इकडे येऊन उभे राहा. जा इकडे बाहेर, बाहेर उभे राहा. इकडे गेटच्या मध्ये उभे राहा. जा इकडे, इकडे या 2 देशांच्या मध्ये जातो. बसा खाली, भाऊ बाहेर आहे, खाली बसा. बसा खाली सरका, सगळ्यांनी मागे सरका. जे उभे आहेत त्यांनी मंडळ त्यांच्या बॅकच्या साईडला उभे राहून गेला. नवरात महाराज वारकरी गणवेश त्यांना म्हणजे बाकीच्या बाहेर बसायला लावा. भाऊ बसून घ्या खाली, बसून घ्या. कृष्ण महाराज बसून घ्या खाली पटकन. कुणीही आतमध्ये उभे राहू नका. उभं राहिले दिसल्यास पोलिसांना सांगून बाहेर काढलं जाईल. नंतर काही बोलू नका. बस खाली बस, त्यानंतर आल्यावर उडव. बस खाली. रथापुढे क्रमांक 1 ची दिंडी आहे. त्यांना पावल्या खेळण्यासाठी इकडे JCBच्या बाजूला उजव्या बाजूला जागा करून द्या. भाविकांनी पाठीमागे यायच्या पुढच्या बाजूला सरका. रथापुढे क्रमांक 1 च्या दिंडीला पावलं खेळण्यासाठी जागा करून द्या. येऊ द्या. पोलिसांना विनंती आहे, पालखी इथं आल्यानंतर आपण खांदा देऊन आतमध्ये आणायची. आपण आपले शूज काढा. आजींना सांभाळा. 5-6 पोलीस लागतील. आपण 5-6 जणांनी जरी शूज काढले तरी होईल. आपण पालखी आतमध्ये आणा. आम्ही हा मान आपल्याला देत आहोत. फक्त पालखी समोर आल्यानंतर पोलिसांनी आतमध्ये आणायची आहे. पोलीस प्रशासनास विनंती आहे, आपण बूट काढायचे. हा अद्भुतपूर्व सोहळा आपल्या साक्षीनं
आपण जी सेवा करत आहात आपल्या हातून आज सद्गुरू श्री निवृत्त महाराजांची पालखी आपण जागेवर आणण्यासाठी आपल्याला मान मिळतोय. ज्यांच्याकडे पताका आहेत फक्त त्यांनीच आतमध्ये या, बाकी कोणीही आतमध्ये येऊ नका. बाकीच्यांना सांगितलं जाईल तेव्हा हे बाबा काय विनेकरी काय तुम्ही चला. पोलीस प्रशासनाने आतमधली गर्दी मोकळी करायची. सर्वांना ते जागेहून दिसले पाहिजे. जे उभे आहेत ते खाली बसले पाहिजे. बरोबर. पोलीस प्रशासनाने आतमधली सगळी मंडळी खाली बसवायची. फौजदारांनी माहीत घ्यायचंय. बाकीच्यांनी खाली बसायचे. पताकावाले झेंड्यावाले आतमध्ये सोडा. फक्त झेंड्यावाले आतमध्ये सोडा. पताकावाल्यांनी देवाजवळ जा. देवाजवळ जाऊन उभं राहा गोलाकार. सर्वांनी खाली बसत टाळे वाजवायचे. सर्वांनी जोरदार टाळे वाजवायचे. खाली बसायचंय. खाली सर्वांनी खाली बसायचंय. पोलीस प्रशासनात सहकार्य. पोलीस प्रशासनाने गोल मध्ये उभं राहायचं. आता आतले घरी पटका पाळण्यासाठी जागा करून द्या. या धावपट्टीवर कोणी राहणार नाही लक्षात घ्या. पोलीस बाजूला. पोलीस प्रशासन थोडी आपण आतल्या बाजूला. कृपया विनंती आहे. घोडं अंगावर येऊ शकतं. आपण आतल्या बाजूला या. मोबाईलवाले घोड्याच्या मध्ये येऊ नका कृपया करून. ड्रोन घोड्या बसून लांब राहायला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कार्यकर्ते त्यांनी बाजूला जायचंय. या ठिकाणी लक्ष द्यायचंय. पोलीस प्रशासन मदत करायची. पट्टी तयार करा. जरी पटका पळतो जोरदार टाळी वाजवून स्वागत करायचंय. पक्का बाजूला टाळी वाजवून स्वागत करा. ऐका आता घोडे पळण्यासाठी सोडले जाणार आहेत. पण ही निवृत्त महाराजांच्या नावाचा गजर करायचा. आलेल्या भाविकांचे संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाजातर्फे हार्दिक स्वागत आहे. पुढे कोणी पळू नका. टाळी वाजवून स्वागत करा. सर्व मित्रांनो, आपण सकाळी ज्या कामासाठी या स्पॉटवरून सुरुवात केली होती, 2 गाड्या भरून आपण रेनकोट वाटायला नेले होते. वारकरी संप्रदायासाठी जे दिंडीचे लोक होते त्यांना स्पेशली आपण रेनकोट द्यायला गेलो होतो. तर ते आपलं कार्य पूर्ण करून आपण परत ह्याच जागेवर आलो आहे, म्हणजे रोहनच्या घराच्या जवळच आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला काय करायचं आहे तुम्हाला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. धन्यवाद. बाय कर रोहन. धन्यवाद. 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 तर ही आपली पूर्ण मित्रांनो टीम होती
आणि ज्यांनी 3-4 वर्षापासून रेनकोट वाटपाचं काम करतायत आणि आज मला ते पहिल्यांदा त्यांच्यासोबत घेऊन गेले, त्याच्यासाठी त्यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू.